ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आज मी आलो इथं फर्गसन कॉलेज येथे, कारण आज इथं आहे पुणे पुस्तक महोत्सव आणि आपण आजचा ब्लॉग इथून चालू करूयात. बघूयात कसं आहे पुणे फेस्टिवल. स्टे ट्यून, चालू करत असतो. तर मंडळी इथे एंट्री घेतली आणि समोरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बॅनर दिसला मला. तेव्हाच कळालं हे फक्त बुक फेस्टिवल नाहीये, तर स्केल वेगळाच आहे. एंट्री घेतानाच एवढं काही दिसल्यावर आत काय असेल याची क्युरियोसिटी आपोआप वाढते. मग काय आता पुढे जाऊन बघूयात. इथलं डेकोरेशन जास्त काही लाऊड नाहीये, पण खूप क्लासी आहे. लाईट्स, स्टॉल, कलर्स सगळं असं मांडलेलं आहे की ते डोळे थकतच नाहीत, उलट अजून बघावंच वाटतं. इथे चालताना क्राऊड असूनही कॅओस नाही, एक वेगळी शांत एनर्जी आहे जी फक्त अशा ठिकाणीच मिळते. तर आता आलोय फोटोग्राफी सेक्शन मध्ये आणि इथे पुस्तकाऐवजी क्षण मांडलेले आहेत. हे फोटो बघताना वाचावं लागत नाही, फक्त थांबावं लागतं. इथे सण आहेत, उत्सव आहेत, संस्कृती आहे आणि त्या सगळ्यामधील खरे मोमेंट्स टिपलेले आहेत. कोणाच्या चेहऱ्यावरचा आनंद, कोणाच्या डोळ्यातली शांतता, कुठे नाच, कुठे प्रार्थना, हे सगळं एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला दिसेल. हे फोटो पाहून जाणवतं आपण सण साजरे करतो, पण असे क्षण कॅमेराने साजरे होतात पण. इथे प्रत्येक फोटो एक गोष्ट सांगतो. भाषा नको, सबटायटल नको, फक्त नजर पुरेशी आहे. काही फोटो असे आहेत ज्याकडे पाहून वाटतं आपण तिथेच उभे आहोत त्या क्षणी. पुस्तकाच्या गर्दीत असा हा सेक्शन थोडा थांबलेला भाग पडतो आणि तेच त्याचं सौंदर्य आहे. पैसा एवढं छान वाटायलंय ना. माझाच फोटो नाही आहे इथं. कधी माझा फोटो असा लागेल काय म्हणते. माझे पण फोटो लागतील राव असे. आपण जाऊ आता कॅन्टीनला. आता मी आलो इथे कॅन्टीनमध्ये आणि खरंच मला खूप भूक लागली होती. मी काही खाल्लेलं नव्हतं, जस्ट थोडंसं आपण स्टॉल्स फिरलो, पण म्हणलं नंतर नाही थोडंसं पोटात काहीतरी टाकू म्हणलं. मस्त वडापाव आणि समोसा मागवला आहे. आता मस्त खाऊयात आणि वापस जाऊया. हे बघा मंडळी, किती मोठा प्रॉब्लेम झाला. मी तिकडं कॅन्टीनमध्ये जेवण करून आलोय, वडापाव आणि समोसा खाऊन आलोय. मला माहीतच नव्हतं इथं फूड कोर्ट आहे. इतकं छान छान इथं सगळं हुरडा पार्टी, पुन्हा इडली, वडा, डोसा, पुलाव, पाव, बिर्याणी, इथं सगळंच आहे. आता मला काय समजत नाहीये, पण आता काय करू. आता ऑलरेडी खाल्लोय सगळं. जाऊ द्या, आता आपण फक्त चक्कर मारून घेऊयात आता आणि आपण डायरेक्ट जाऊ बुक फेस्टिवलकडे. आणि शेवटी मी पोचलोय मंडळी बुक फेस्टिवलच्या मेन पॉइंटवर. एंट्री घेतल्यावर समोरच दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुंदर सेट. क्षणभर थांबावंच वाटतं, कारण हे फक्त डेकोरेशन नाहीये, हा इतिहास आहे. मंडळी आता पुणे बुक फेस्टिवल मध्ये आज प्रवेश घेतोय आणि खरंच सांगायचं तर हे पाहून खूप छान वाटतंय. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं, वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या विचारांमध्ये. आणि हो, क्राऊड पण भरपूर आहे हा, पण गोंधळ नाही, उलट एक उत्साह आहे जो फक्त अशाच ठिकाणी जाणवतो. इथे चालताना असं वाटतं की प्रत्येक जण काहीतरी शोधायला आले. कोणी पुस्तक, कोण आठवण, कोण इन्स्पिरेशन. चला मंडळी, आता थोडा वेळ जरा पुस्तकाकडे वळतोय. फिरायचं नाहीये, फक्त बघायचंय. पण माहितीये इथून हात काही रिकामा आपला जाणार नाहीये. सो काही पुस्तक फक्त नजर अडवतात, काही मनात प्रश्न टाकतात आणि काही उचलायला लावतातच. चला पाहूया आज कोणतं पुस्तक माझी वाट पाहत. मित्रांनो, आज आपण अशा जगात राहतोय तिथं मोबाईल एका बोटावर फिरतो, पण विचार मात्र थोडंसं थांबलेले राहतात. अशा वेळी पुस्तक फार गरजेचं राहतं. ते फक्त कसं आहे, माहिती देत नाही, तर योग्य अयोग्याला फरक तरी समजवतो. अशा आज एक सोशल मीडियावर एक 5 सेकंदात सगळं मिळतं आजकाल, पण ते टिकत नाही आणि आयुष्यभर सोबत राहतं ते म्हणजे पुस्तक. आपल्याला एकाग्रता शिकवतात, संयम शिकवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी बोलायला शिकवतात. आजच्या धावपळीच्या जगामध्ये मानसिक शांतता ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पुस्तकांच्या पानामध्ये सापडते. पुस्तक आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात घेऊन जातात. त्यांच्या चुका, त्यांचे संघर्ष, त्यांचं काय जे आहे ते यश आपल्याला काही न गमवता मनातून आज आपल्या जगामध्ये पुस्तक म्हणून एक लक्झरी नाही, ती गरज आहे. मोबाईल माहिती देतो, पण पुस्तक माणूस घडवतो. सो आता आपण जाऊयात. आता मंडळी मी जातो इथं ओसवाल बुक्सला.
हा भाग खास मुलांसाठी आहे. इथे बुक्स म्हणजे प्रेशर नाही, इथे बुक्स म्हणजे मजा आहे. इथे कलरिंग बुक्स, स्टोरी टेलिंग, चित्र, रंग आणि कल्पनाशक्ती. मुलं पुस्तक वाचत नाहीत, ते त्यात शिरतात, कधी रंग भरून, कधी गोष्ट ऐकून. इथे बघताना छान वाटलं, कारण सुरुवात अशीच असावी, हसत खेळत. या सेक्शन मध्ये पुस्तक म्हणजे होमवर्क नाही, पुस्तक म्हणजे खेळ आहे आणि तेच सगळ्यात योग्य आहे. मंडळी इतकं छान वाटलं, पुस्तकाचा सुगंध, ज्ञान, सगळं इथं सगळ्या व्हरायटीचे सगळे प्रकारचे इथं पुस्तकं आहेत. आता हे आहे मनोविकास प्रकाशन. आपण आता ओसवालपाशी होतो, त्याच्यानंतर उत्कर्ष प्रकर्षण आणि बुक सर्व्हिस. तर मंडळी, आता आलोय मी आदर्श विद्यार्थी प्रकाशनकडे. इथे वातावरण जरा वेगळंच आहे. एका बाजूला स्पिरिच्युअल बुक्स आहेत, ज्या थांबून वाचायला सांगतात, आणि दुसऱ्या बाजूला कॉमिक्स बुक्स आहेत, जे हसत हसत गोष्ट सांगतात, आणि मध्ये स्टोरी टेलिंग बुक्स आहेत, जे लहानांना गोष्टी सांगतात आणि मोठ्यांना आठवणी. हा सेक्शन दाखवतो की ज्ञानाला एकच स्वरूप नसतं. कधी ते शांत असतं, कधी रंगीत, कधी अगदीच साधं. मंडळी, इथे एकच गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो, हे पुणे बुक फेस्टिवल इतकं मोठं आहे की सगळं कव्हर करणं शक्यच नाहीये. इथे अक्षरशः लाखोंच्या आसपास पुस्तकं आहेत, वेगवेगळे स्टॉल्स, वेगवेगळे विषय. प्रत्येक स्टॉल असा आहे की थांबून बघावंच तर वाटतं, पण वेळ आणि क्राऊड दोन्ही रियालिटी पण दिसतायत मला. म्हणून माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी मी सगळं दाखवण्याचा हट करत नाहीये, कारण ते एक जरा फेक होईल. त्याऐवजी मी काय खास मोमेंट कॅप्चर करतोय, काय बुक स्टॉल्स, काय लोक, आणि इथली जरा थोडीशी करी वाईब. कारण इथे गर्दी खूप आहे आणि जास्त वेळ एका ठिकाणी थांबलं तर पुढे चालण्यास जरा कठीणच होईल. हा फेस्टिवल असा आहे जिथे तुम्ही एका दिवसात सगळं बघू शकत नाही, आणि तेच त्याचं सौंदर्य आहे. काही पुस्तक आज हातात येतात, काय फक्त नजरेत राहतात, आणि काय पुढच्या भेटीसाठी थांबतात. इथे चालताना जाणवतं, लोक फक्त पुस्तक घ्यायला आलेले नाहीयेत, ते अनुभवही घ्यायला आलेत. कोणी मुलासोबत, कोणी मित्रांसोबत, कोणी एकटेच, पण सगळे एकाच कारणासाठी, पुस्तकांसाठी. आज व्लॉग कम्प्लीट गाईड नाहीये, हा एक अनुभव आहे. जे मला दिसलं, जे मला फील झालं, तेच मी तुमच्याशी शेअर करतोय. कारण कधी कधी परफेक्ट कव्हरेजपेक्षा ऑनेस्ट मुवमेंट जास्त महत्त्वाचा असतो. आणि इतक्या क्राऊडमध्ये, इतक्या आवाजात जर पुस्तक अजूनही आपलं लक्ष वेधून घेत आहे तर ते पुरेसं आहे. म्हणून हा व्लॉग थोडक्यात संपवतोय, पण फेस्टिवल अजून चालू आहे. इथे पुस्तकामध्ये, लोकांमध्ये, आणि या गर्दीतल्या शांततेमध्ये. आजचा ब्लॉग आपण आता एंड करूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मेन गोष्ट, मला तर इथं 2-3 तास लागले आता फिरायला. मी तर म्हणजे अख्खा दिवस घालवल्यासारखंच झालं. मी तर सकाळी आलो, आणि विषय असा झाला की मी मधात इतके स्टॉल्स फिरत होतो की दुपार कधी झाली, ऊन कधी पडलं, कधी असं म्हणजे मला दिसत पण नाही आता असं कॅमेरा. पण ठीक आहे, इतके बुक्स आणि इतके स्टॉल्स आहेत, पण क्राऊड पण भरपूर होता. क्राऊड असल्यामुळे काय झालं, मी काही शूट्स घेऊ शकलो नाही. सिक्युरिटी पण होते आणि आपण कुठं पब्लिकला डिस्टर्ब पण नाही करू शकत. सो मला जेवढं होऊ शकतं तेवढं आपण शूट घेऊ, पण आपण आपल्या स्वतःसाठी जरा मस्त कुठं तर बुक्स बघूत. आणि मित्रांनो, मी पण मस्त बुक्स घेतलेले आहेत, 2-3 बुक्स घेतलेले आहेत, जसं मला नीड लागत होती तसं. कारण मला पण गरज आहे बुक्सची. आणि तुम्ही पण बघायला या. अजून भरपूर वेळ आहे, 21 तारीखपर्यंत आहे. सो लवकरात लवकर या आणि भेट द्या पुणे पुस्तक महोत्सवला. आणि फॅमिलीसोबत या, एकटे आला तरी पण काय हरकत नाही, पण फॅमिलीसोबत आहे, लहान लेकरांना घेऊन या. जेवढं तुम्ही लोकांना घेऊन याल तेवढं लोकांना जास्त इन्स्पायर्ड होईल. आता आपण ब्लॉग एंड करूयात आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता सध्या आहे पुणेमध्ये. मी अशाच नवीन जसे प्लेसेस ओपन होतील मी तसंच एक्सप्लोर करतोय. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही मला जर सबस्क्राईब केलात तर तुम्हाला पण जाणवेल की नवीन गोष्टी आहेत पुण्यामध्ये, आणि खूप जास्त आहेत आणि खूप चांगले आहेत. ओके, सो आता आपण ब्लॉग एंड करूयात आणि भेटूयात आपण अशाच चांगल्याशा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.